देगलूर आगारातील इलेक्ट्रिक एसी बससाठी मुक्रमाबादच्या 2 युवकांची चालकपदी नियुक्ती। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या देगलूर आगारात आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा 7 इलेक्ट्रिक एसी बस सेवेला प्रारंभ झाला असून या बससाठी चालक म्हणून मुक्रमाबाद येथील आजम खादरसाब शेख आणि साईद खान जुमा खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या यशामुळे मुक्रमाबाद गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या दोन्ही युवकांनी आपल्या मेहनत, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर ही संधी मिळवल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक बस चालवण्याची जबाबदारी मिळणे ही अभिमानाची बाब मानली जात असून त्यांच्या निवडीमुळे गावातील इतर युवकांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। या नियुक्त्यांच्या आनंदानिमित्त आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी मुक्रमाबाद बस स्थानक येथे दोन्ही चालकांचा जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी पुष्पहार घालून व शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या सत्कार सोहळ्यास जलील पटेल मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य, परिसरातील पत्रकार बांधव, अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष शेख सैलानी, तालुका उपाध्यक्ष शोएब पठाण तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी दोन्ही चालकांचे अभिनंदन करताना इलेक्ट्रिक बस सारख्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सेवा करण्याची संधी मिळणे ही मोठी जबाबदारी असून प्रामाणिकपणे आणि सुरक्षितपणे सेवा बजावून गावाचे नाव अधिक उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या। देगलूर आगारात सुरू झालेल्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। या सेवेत मुक्रमाबादच्या 2 युवकांची झालेली नियुक्ती ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरत असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। कायदा लाईव्ह बातमी व जाहिरातीसाठी मुक्रमाबाद प्रतिनिधी शेख सैलानी, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।